सभापती महोदय, मुंबईच्या होर्डिंगचा विषय हा फक्त कोणतरी माणसं मेली की बाहेर येतो तसाच तो आता आलाय। माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। एक तर होर्डिंगची लायसन डिपार्टमेंटने दिलेली परमिशन, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या साईज पेक्षा जास्त ज्यांनी होर्डिंग बनवली आहेत, मी तुम्हाला सोमवारी यादी देतो। आपण अधिवेशन संपायच्या आतमध्ये त्यांच्यावर कारवाई करणार का? नंबर 1। नंबर 2, डिजिटल होर्डिंग आता सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि डिजिटल होर्डिंग या फुटपाथला लागून हायवेवर आहेत। होर्डिंगचा नियम आहे की होर्डिंग किती फुटावर असायला पाहिजे मुख्य रस्त्यापासून। आज मुंबईमध्ये तुम्ही बांद्रापासून जर गोरेगाव पर्यंत गेलात किंवा दहिसर पर्यंत गेलात तर ही जी डिजिटल होर्डिंग आहे याला महानगरपालिकेने आरटीओने याला विरोध केलाय की ड्रायव्हरचं लक्ष जातं आणि ऍक्सिडेंट होतो, त्यामुळे ही होर्डिंग आपण ताबडतोब काढून टाकणार का? नंबर 2, ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि तिसरा, होर्डिंगच्या बाबतीत विद्रुपीकरणाचा कायदा आहे, ज्याला डिफेसमेंट ऍक्ट म्हणतात। डिफेसमेंट ऍक्ट म्हणजे काय? तुम्ही कुठलीही परवानगी न घेता जर तुम्ही होर्डिंग लावली असतील तर तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जातो, जो माझ्यावर झालेला आहे। बऱ्याचशा लोकांवर झाला असेल, कदाचित तुमच्यावर पण झाला असेल। तुम्ही आता तिथे असल्यामुळे तुमच्यावर आता होणार नाही, पण इथे असताना खूप झालेत। माझं म्हणणं असं आहे, आज अख्ख्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचे विदाऊट परमिशन होर्डिंग लागली आहे। मी आणि मुख्यमंत्री दोघेही नागरिक आहोत, दोघांनाही कायदा समान आहे। जर माझ्यावर गुन्हा दाखल झालाय तर हा जो विद्रुपीकरणाचा गुन्हा आहे हा त्यांच्यावर आपण दाखल करणार आहात का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अनिल परब साहेबांनी 3 मुद्दे जे या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यामध्ये अनधिकृत जर होल्डिंग असतील तर त्याचा पुन्हा एकदा सर्वे करायला लावू आणि ज्यांची अनधिकृत होल्ड माननीय सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब जे सोमवारी यादी देतील ती पुढची सोमवारपर्यंत तपासली जाईल आणि त्याच्यामध्ये अनधिकृत जर होल्डिंग असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। नंबर 1। ठीक आहे, सचिन अहिर झालं का? समाधान झालंय ना? नंबर 2, समाधान झालंय ना? विद्रुपीकरणाच्या कायद्यानुसार जी होल्डिंग डिजिटल होल्डिंगच्या बाबतीमध्ये देखील मी सांगितलं ना, मगाशी तेच सांगत होतो की 30 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचा सर्वे करण्याचे पुन्हा एकदा आजच निर्देश दिले जातील। त्याच्यामध्ये जे काही चुकीचं असेल, नियमबाह्य असेल, हे आरटीओना विचारून देखील कार्यवाही केली जाईल। आणि तिसरी जी मागणी केली की विद्रुपीकरण जे झालेलं आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, कुठे कुठे आहेत, भिंडेच्या त्या होल्डिंगवर पूर्वी देखील कोणाकोणाचे फोटो लागलेले होते, तर तेच सांगितलं ना मी, तेच जो लावणार आहे त्याच्यावर कारवाई करा। उद्या कोणी कोणावरती कारवाई उद्या सभापती महोदय, मला आता लावून कारवाई करतील असं नाही चालताना। माझं फक्त म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे की तुमच्या मागणीला कुठेही मी नाकारत नाही। आजच्या आज ते निर्देश दिले जातील, परंतु भिंडे नामक जे जेलमध्ये आहेत त्यांची देखील जी काही 60-62 होल्डिंग होती त्याच्यावर देखील कोणाकोणाचे फोटो लागलेले होते, कोणाकोणाचे वाढदिवसाचे फोटो होते, कोणाचे सत्काराचे फोटो होते, त्याची देखील माहिती घेतली जाईल आणि त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल। तर मनीषा कायंदे, मनीषा थांबा मनीषा परवानगी दिली आहे। भाई खाली बसा प्लीज, थांबा। सत्यजित तांबे, अजून तो विषय नाही पूर्ण आलेला। 1 मिनिट सभापती महोदया, विषय अत्यंत गंभीर आहे आणि इथे आपण बसून सगळे अनधिकृत होर्डिंग्स म्हणजे जे ऍडव्हर्टाइजमेंटच्या ऑफिशियल जागा आहेत त्या व्यतिरिक्त इकडे चर्चा होते। माझं म्हणणं इथे बसलेले आपल्याला कोणालाच याच्यावर चर्चा करण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण आपण सगळेजण अनधिकृत होर्डिंग्स सगळे आपले कार्यकर्ते लावतात, आपले चेहरे, मग सगळ्यांच्या
मग इथे महिला सदस्याला बोलू द्या, तुम्ही खाली बसा. इथे त्यांचं पूर्ण ऐकून घ्या. सभापती अनिल परब त्या बोलतात, एक महिला सभासद आहेत. ऐकून घ्या, पूर्ण सहिष्णुता ठेवा. तुम्ही बोलत त्यांचं ऐकून घ्या पूर्ण. सभापती महोदय मला संरक्षण द्या. सोबत नाही असं एक महिला सदस्य बोलताना आढावा करायचा नाही. शांतारा अहो थांबा. पण तुम्ही एकटे काय जिवारी लावून घेताय? बोले का तुम्ही बोलत असताना मी मध्ये अहो ते बोलताय, तुम्ही शांतारा. तुम्ही लोकशाहीमध्ये नाही आहेत का? सभापती खाली बसा. संरक्षण द्या. ऐकून सभापती महोदय मला संरक्षण द्या. खाली बसा. महोदय मला संरक्षण द्या. कोणी संरक्षण बोलताना मी मध्ये बोलत नाही. परब साहेब तुमच्या वस्तू संरक्षण द्यायची धैर्य दाखवा. अहो त्यांचं सभापती परब साहेब तुम्ही बोलू नका, थांबा जरा. बसा जरा. चला मनीषा ते रागवू नका त्यांच्यावर, बोला तुमचं. बोलते मुद्दा विसरायला होईल. चला. नाही महिला बोलत असो का पुरुष बोलत असो, दुसरा कोण बोलत असताना मी मध्ये बोललेले नाहीये. ठीक आहे, तुम्ही पण ऐकायची ताकद ठेवा ना. हा दुसरा मत तुम्ही नाही ठरवायचं मी लवकर बोलायचं की कधी बोलायचं. तुम्ही ठरवणार नाही, सभापती महोदय ठरवतील. सभापती महोदय ठरवतील, तो त्यांचा अधिकार आहे. माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे. अनधिकृत होर्डिंगचा तर विषय आहे. अनधिकृत मोबाईल टावर्स बद्दल धोरण आहे, त्याचा सुद्धा ऑडिट होणार का? आणि ते अनधिकृत मोबाईल टावर्स याचा देखील अरे तुम्ही त्या ठरवतील ना, तुम्ही का ठरवताय? तुम्ही पदवीधरांचं होणार ना प्रतिनिधी. तुम्ही पदवीधरांबद्दल बोला, पण तुम्ही का ठरवता मी काय बोलायचं? सभापती महोदय रोखतील मला. सभापती महोदय रोखतील मला. संरक्षण द्या. मोबाईल टावर अनधिकृत आहे त्याबद्दल देखील याचा सर्वे आणि ऑडिट होणार का? धन्यवाद. सभापती महोदय, होल्डिंगच्या विषयासंदर्भातली लक्षवेधी आहे. होल्डिंगच्या विषयातली ही लक्षवेधी आहे. तरी सुद्धा मोबाईल टॉवरचा विषय देखील गांभीर्याने घेण्याच्या दृष्टीनं महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. ठीक आहे, मनीषा त्यांचं उत्तर दिलंय त्यांनी. सचिन भाऊ आता संपत आलंय सगळं. मी स्पेसिफिकच विचारतोय. पॉलिसी नवीन करायची गरज नाहीये. रिट पिटिशन 2017 मध्ये तुम्हाला हायकोर्टानेच गाईडलाईन दिलेले आहेत. नाही नवीन करायची गरज नाहीये. दिलीप भोसलेंची जी तुम्ही अध्यक्षकाली माननीय न्यायाधीश माजी न्यायाधीश जी केली ती या घटनेची चौकशीसाठी, पॉलिसीसाठी नाहीये. माझं स्पेसिफिक म्हणणं आहे पॉलिसी हायकोर्टने दिल्यानंतर पण हे व्हायोलेशन झालेले आहेत. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की व्हिजिलन्सच्या अंतर्गत एक फ्लाइंग स्क्वॅड तयार करून संपूर्ण राज्याचा हा आपण ऑडिट करून घेऊन जे अनधिकृत आहेत त्याला तातडीने कारवाई करून संबंधित अधिकारी असतील किंवा संबंधित जे काही व्यक्ती असतील त्याच्यावरती आपण कारवाई करणार का आणि किती दिवसात? अन्य सदस्य सचिन भाऊ एरनी जी मागणी केलेली आहे त्या पद्धतीने कार्यवाही केली जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.